हा सिनेमा जो आहे 26 एप्रिल 2024 म्हणजे आता शुक्रवारी येतो आहे. तर या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आज आपण आलेलो आहोत. सगळ्यात आधी तर आपण जे करू शकतो 2 हातांनी टाळ्या वाजवून या संपूर्ण सिनेमाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देऊया. घवघवीत यश मिळावं अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आपण ट्रेलर लॉन्चसाठी भेटलेलो आहोत. जरा सगळ्यांसाठीच नवं आहे ट्रेलर लॉन्च किंवा म्युझिक लॉन्च म्हटल्यानंतर 5 स्टार हॉटेलची आपली छान रेड कार्पेट असतं आणि आपण तिथे छान छान शॉपिंग करून जातो. पण आज असं काहीच नाहीये. श्री शिवाजी मंदिर या रंगमंदिरात आजचा हा कार्यक्रम होतोय. तर जरा सगळंच नवीन आहे, सगळंच वेगळं आहे. जेव्हा मला महेश सरांचा फोन आला की तू या कार्यक्रमाला ये आणि या कार्यक्रमाचे निवेदन करून सुरुवात कर, तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर मला थोडीफार माहिती द्या, काय बोलायचं, सिनेमा कसा आहे, कशाविषयी आहे. महेश सर मला म्हणाले एका शब्दामध्ये की एकदम सिंपल, हा सिनेमा माझ्यासारखा आहे. मी म्हटलं कसा, कणखर, राकट, डॅशिंग? ते म्हणे नाही, एकदम सॉफ्ट हार्टेड, मऊ, मितभाषी, फार गोड. मी म्हटलं सर हे तुमच्या व्यक्ती मला जेवढं मी अनुभवलंय तुम्हाला तेवढ्यानुसार तरी जात नाही. तर ते असं म्हणाले की नाही, आता मी ज्या वयात आहे त्याला ते माझ्या मनापासून जातं, त्याच्यामुळे जुनं फर्निचर. मी म्हटलं सर नाव असं कसं काय? तर त्यांनी सांगितलं की माझ्यासह जेव्हा घराघरामध्ये आज आपल्याला अनेक वेळेला आपण आईबाबांचा किंवा आजी आजोबांचा घरातून फोन येतो, तू कुठे पोहोचलास, तू जेवलास का, तू काय करतोयस, आणि 99.99% वेळेला आपण त्या फोनवरती इरिटेट होऊन उत्तर देतो की थांबा ना जरा, येतोय ना यार, कारण तेव्हा आपण बिझी असतो. हेच घराघरातले आई बाबांचे, आजी आजोबांचे फोन जेव्हा येणं बंद होतात तेव्हा जी पोकळी भरून निघते ती कशानेही भरून निघू शकत नाही. आणि हे जुनं फर्निचर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे. ते जुनं फर्निचर असं अडगळीमध्ये पडलेलं असतं. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला गरजेची असते, निकडीची असते, ती आपल्याला काढायची असते, तेव्हा फक्त ते फर्निचर आपण बाहेर काढतो, त्याच्यावरती पाय देतो, हात पोचेल अशा ठिकाणी ती वस्तू काढतो आणि परत ते जुनं फर्निचर ढकलून देतो. अशी घराघरामध्ये आज अनेक माणसं आहेत. ज्या माणसांची ही फिल्म आहे, जी महेश स्वरांच्या स्वभावानुसार तुमच्या काळजाला हात घालणारी फिल्म आहे. आणि या फिल्मचं नाव आहे जुनं फर्निचर. तर मला वाटतं महेश सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण खूप मनापासून शुभेच्छा देऊया. या सिनेमाचे कलाकार, सहकलाकार, टेक्निशियन, मीडियामधली मंडळी सगळेच आलेले आहेत. पण आपण प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई यांना विनंती करतो आणि या सिनेमाचे निर्माते जाधव सर, यतीन जाधव सर यांना विनंती करतो की आपण मंचावरती या आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करा. नानूभाई आणि जाधव सर प्लीज. Yes. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू नानूभाई, थँक्यू यतीन सर. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या सर थांबा, या सिनेमाविषयी तुम्ही थोडक्यात. सर्वात प्रथम सगळे जमलेल्या मंडळींना माझा नमस्कार. आपण इथे आलात त्यासाठी आम्ही आभारी आहोत. हा सिनेमा म्हणजे मी माझं नशीब समजतो की मला या सिनेमाची निर्मिती करायचं ऑपॉर्च्युनिटी मिळाली. महेश सरांबरोबर माझा हा दुसरा सिनेमा आहे. पहिला सिनेमा आम्ही केला सोबत दे धक्का 2, ते पण मी माझं सौभाग्य समजतो की पहिलाच सिनेमा. आणि महेश सर म्हणजे फिल्म मेकिंगचे एक युनिव्हर्सिटीज म्हणून आपण बोलू शकतो. म्हणजे या सिनेमामध्ये त्यांनी रायटिंग, स्क्रीन प्ले, डिरेक्शन, ॲक्टिंग आणि हे तर आपल्याला दिसतं, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महेश सरांचा योगदान असतंच. आणि त्यामुळे हे एक असा सिनेमा आहे जो प्रत्येक माणसाला स्वतःच्या आयुष्यातून तो कोणतं तरी कॅरेक्टर त्याच्यातून रिलेट करू शकतो. आणि प्रत्येक माणसाच्या घरातली स्टोरी आहे. आणि असं काहीच नाही आहे की एक बाजू मांडली आहे, दुसरी बाजू, बरोबर बॅलन्स्ड ठेवून हा सिनेमा बनवलेला आहे. आणि अत्यंत सुंदर गाणं तुम्ही बघाल, सुनाचं जे लिरिक्स दिले आहे, म्युझिक दिलं आहे, ते काळजाला असं हात घालणारं लिरिक्स आहे. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आई वडिलांना, की आई वडील स्वतःला त्याच्यात बघतील आणि मुलं पण त्याला स्वतःला त्याच्यात बघतील. आणि त्याच्यात काही असं हे नाही आहे की कोणाला त्रास दिला आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात
की आपण खरंच बिझी असतो, पण आपल्याला 5 मिनटं काढणं हे मला नाही वाटत एवढं काही प्रॉब्लेम आहे. आपण 5 मिनटं आयुष्यात दिवसातले देऊ शकतो आईवडिलांना. आणि मी परत आमच्या पूर्ण स्टारकास्ट तिथे आले त्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात. आणि आपण आता या प्रोग्रामचा आनंद घेऊया. शंकरशन जे इथे आले त्यांचा पण मी आभार मानतो. आणि आपण आता आनंद घेऊया आणि बघूया ट्रेलरमध्ये. आता मी जास्त स्टोरीबद्दल काही बोलत नाही. तुम्ही येत्या 26 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या चित्रपटाचा आनंद घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही 2 मिनिटं इथेच थांबा. मी या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि ज्यांनी काम पण केलंय महेश वामन मांजरेकर यांना विनंती करतो की सर आपण प्लीज मंचावरती यावं. जोरदार टाळ्या आपण महेश सरांसाठी वाजूया. त्यांचा हा नवीन सिनेमा आपल्या भेटीला येतोय, जुनं फर्निचर. अभिनंदन सर आणि खूप शुभेच्छा. आणि या सिनेमाविषयी तुमच्याकडून. नमस्कार. माझ्या करिअरची सुरुवात पहिलं नाटक माझं ह्या मंचावरनंच झालं होतं, म्हणून मला असं वाटलं की ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च मला याच थिएटरमध्ये करायचा आहे. 1984 डिसेंबर काळ लोटून गेलाय आणि त्यामुळे जुनं फर्निचर झालो मी. तर हा आपला सिनेमा आहे, म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांचा सिनेमा आहे. आणि या थिएटरमध्ये येणारे सगळे आमचे मिडल क्लास जो माझा ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. आणि म्हणून हे थिएटर फार सिनेमाबद्दल काही म्हणणार नाही, का आपण इथे ट्रेलर बघणारच आहोत आणि सिनेमा तुम्हाला बघायचा आहे, त्यामुळे मी फार सिनेमाबद्दल काही सांगत नाही. मला तुम्ही आला, तुमचे आभार मानायचे आहेत, यतीनचे आभार मानायचे आहेत. त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला. नानूबाई तो ऑलवेज सगळ्यांच्या पाठी उभे असतात. आज म्युझिक त्यांनी लॉन्च केलं, त्यांनी मला एक या सिनेमासाठी गाणं दिलं आणि मला वाटतं म्हणूनच आज नानूबाई खऱ्या अर्थाने मराठी आहेत, सिंधी असूनही. कारण मराठी सिनेमाला त्यांचं जे बॅकिंग असतं ते फिनॉमिनल आहे. आणि काही नाही, आपण ट्रेलर बघूया, जे बघायला आलो ते बघूया. सिनेमाबद्दल मी फार काही बोलत नाही आणि कलाकारांचे मी आभार मानत नाही, कारण त्यांना माहिती आहे मी त्यांचा कायम ऋणी आहे. अजून काही पण हा सिनेमा मला ह्या आणि सिनेमामध्ये कुठेतरी म्हणजे मी एक असं म्हणतात की आपण कोणावर एक बोट पॉईंट करतो त्या 4 बोटं आपल्याकडे असतात. त्या सिनेमात मी कोणाकडे बोटं पॉईंट केलं नाही. हा सिनेमा इथून सुरू झालेला आहे, म्हणजे आपल्या हातून पण काही चुका झाल्या, माझ्या हातून. त्यातला कुठेतरी तो हिरो थोडा मीही असेल. आणि त्यामुळे हा सिनेमा पर्सनल एक्सपिरियन्सेसमधला लिहिला गेला आहे आणि तो तुम्हाला बघितल्यावर असं लक्षात येईल की तुम्हालाही कुठेतरी एक आरसा दिसेल त्याच्यात. धन्यवाद. थँक्यू सर. खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. मला वाटतं आपण आता ट्रेलर बघूया आणि मग सगळ्या कलाकारांना विनंती करूया की त्यांनी मंचावरती यावं. ट्रेलर प्लीज. मी एक माझ्या आजोबांबरोबरची गंमत तुम्हाला सांगतो. आता ह्या सिनेमामधले जो वयस्कर गृहस्थ आहे तो जरा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यांचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण मी माझ्या आजोबांशी खूप गमती जमतीच्या टोनमध्ये बोलायचो, त्यांची खूप थट्टा करायचो. म्हणजे ते काही वर्ष बेडवरती पडून होते, त्या बेडवरती मी त्यांच्या अंगावरती पडायचो आणि त्यांना उत्तर देताना ते खजील होतील असे प्रश्न विचारायचो. एकदा मी आजोबांच्या अगदी अंगावर पडून विचारलं, म्हणलं आजोबा तुम्ही कधी आजीला आय लव्ह यू म्हणलं का? तर त्यांनी होते नव्हते तेवढे दात खाल्ले माझ्यावरती. मला म्हणे तू काही विचारतो का रे, माझं वय 78 आहे, तू विचारतो म्हणे की आजीला कधी आय लव्ह यू म्हणलं का? म्हटलं सांगा ना, पण एवढं काय त्याच्यात लाजायचं, सांगा ना बिंदास. त्यांनी अर्धा पाऊण तास वेळ घेतला, मग मला असं जवळ बोलवलं. मला म्हणाले बघा सांगितलं काहीच नाही पण सगळं सांगितलं. मला म्हणे मी कधी आय लव्ह यू म्हणलं नाही, मी फक्त असा बाजारातून गजरा घेऊन यायचो. म्हटलं मग असं तिच्यासमोर ठेवायचो. म्हटलं मग तिला कळायचं म्हणे आज काय होणार आहे. हे उत्तर मला इतकं लक्षात राहिलं ना की मी फक्त गजरा घेऊन यायचो, तिच्यासमोर ठेवायचो आणि तिला कळायचं आज काय होणार आहे. सांगितलं काही नाही पण सगळंच सांगितलं. अशी ही म्हातारी माणसं असतात. तर अशा ह्या जुन्या फर्निचरचा हा सिनेमा. सर तुम्ही एका कार्यक्रमाला आला होता, मी निवेदन करत होतो. मी तुम्हाला विचारलं होतं की आत्तापर्यंतच्या आयुष्यातली एखादी तुमच्या मनातली खंत सांगा. तर तुम्ही साधारण त्याला 10-11 वर्ष झाली, म्हणजे हा विषय तुमच्या मनात फार आधीपासून भिजत होता की तुम्ही म्हणालात की मुद्दामून नाही पण आपल्यापैकी प्रत्येक जण कळत नकळत आपल्या आईवडिलांना कुठेतरी फर्निचर सारखं वागवतो.
एका पॉईंटला, कारण आपण यशाच्या मागे धावत असतो, आपण आपल्या कामाच्या मग काहीतरी आपली व्यवधानं असतात. तर आज ही कलाकृती आणताना त्यांची आठवण येते? नाही, खूपच येते. म्हणजे कसं होतं की आज माझी आई आणि वडील दोघे नाही आहेत, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला रिअलाईज होतो त्यावेळेला सॉरी मी त्यांना म्हणायला ते नाही आहेत. हा जो एक खंत राहते ना, त्यामुळे हा सिनेमा ज्यांचे आईवडील आहेत त्यांच्यासाठी आहे की त्यांना सॉरी म्हणायची वेळ येऊ नये. म्हणजे कधी आपण सगळेच वाईट नसतात मुलं, आपण कधी मुद्दाम वागत नसतो, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना खूप गृहीत करतो. ते गृहीत धरणं नको, त्यासाठी हा सिनेमा आहे. थँक्यू सो मच सर हा सिनेमा आणल्याबद्दल. आणि एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, हे जे एकदा बोलून घेणं आहे ना, हे 100% प्रत्येकाच्या बाबतीत राहून जातं. तर ही जी घराघरातली मनामनातली ओढ लिहिली आहे त्या वैभव जोशींसाठी मला वाटतं आपण खूप कौतुकाने जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना. नमस्कार. सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जुनं फर्निचरच्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि मला महेश माझा मित्र आहे आणि 40-45 वर्ष मी त्याला ओळखतो. एखाद्या विषयाने त्याला घेरलं की मग तो झपाटतो आणि मग ते बनवेपर्यंत त्याला चैन पडत नाही. हा त्याच्या प्रत्येक सिनेमाचा अनुभव आहे जो मी अतिशय जवळनं घेतलेला आहे की हे असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. हे त्याचं जे बोलणं आहे ते तो स्वतः ते त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि ते कधीतरी समोर येतच. कालच मी त्याला असं म्हटलं की कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी तिची पाटी येते. तर तेव्हा मी त्याला म्हटलं की आता महेश तू राज कपूर आणि सुभाष घई वर ज्यांना आम्ही असे पाहायचो की रायटर डायरेक्टर, तर तसं सबकुछ महेश मांजरेकर असा हा सिनेमा आहे. आणि मनापासून मी तो जेव्हा आत्ता म्हणाला, मला देखील माईची आठवण आली आत्ता की तो म्हणाला की एकदा बोलायला हवं होतं किंवा वेळ द्यायला हवा होता अधिक. हे खरंच त्याला जाणवलेली गोष्ट आहे आणि ती आमच्या सिनेमात दाखवली आहे. या सिनेमामध्ये ही एवढी सगळी गुणी नटमंडळी आहेत आणि मी एका जजची भूमिका केली आहे. कायदा नेहमी अशा लोकांकडे अतिशय कोरड्या नजरेनं पाहत असतो, पण ह्याच्यामधला जो माझा जज साहेब आहे तो थोडासा ओलावा असलेला, थोडासा चांगला, थोडासा समजून घेणारा अशी एक कायद्याची बाजू माझ्यामुळं ह्या सिनेमाला मिळालेली आहे. याचा मला आनंद आहे आणि सिनेमा नक्की लोकांना आवडेल आणि तो थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी मनापासून इच्छा आणि अपेक्षा आहे. धन्यवाद. येस, आपण महेश सरांच्या बाबतीत एक म्हणलं जातं की ते त्यांच्या सिनेमांमध्ये कलाकार वारंवार रिपीट करतात किंवा त्यांचे लाडके कलाकार त्यांच्या सिनेमामध्ये असतात. मी पूर्वी 3 सिनेमांमध्ये होतो, नंतर का गॅप गेली मला माहीत नाही. आपण पुढे जाऊया. मी ज्यांनी म्युझिक केले DH हार्मनी, SRM एलियन, मी त्यांनाही विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती या. हितेश मोडक, गीतकार वैभव जोशी, मी आपल्यालाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती या. निर्माते जाधव सर, तुम्हालाही परत एकदा विनंती की आपण मंचावरती या. माझ्याकडून अनावधानाने कुणाचं नाव राहिलं असेल तर कृपया, आय एम सॉरी, तुम्ही पण सर प्लीज मंचावरती या सर. आणि सत्या मांजरेकर, मी यांनाही विनंती करतो, सत्यसाई फिल्म्सचे, त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती या. त्या संपूर्ण टीमला आपण कौतुकाने आणि शुभेच्छांनी छान परत एकदा टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांना आनंद देऊया की तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. कोणी काही बोलणार आहे सिनेमाविषयी? जुनं फर्निचर हा सिनेमा खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती होतं माझ्यासाठी. महेश सरांबरोबर काम करायचं होतंच आणि अनेक वर्ष अनेक चित्रपट केले, पण ही स्वप्नपूर्ती माझ्या एकट्याची नसून माझ्या वडिलांची होती. कारण इतके चित्रपट केले पण तरी बाबा म्हणायचे मांजरेकरांबरोबर एक चित्रपट यायला पाहिजे तुझा. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने खूप खुश असणार आहेत बाबा. आणि त्याहून असा विषय असल्यानंतर तर अजूनच.
मी खूप जास्त काळजी घेतली. हा सिनेमा ज्या दिवसापासून चित्रीकरणाला सुरुवात केली आणि गोष्ट कळली तेव्हापासून नित्यनियमितपणे आई वडिलांना कॉल करायला लागलो. म्हणजे जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा म्हणतील नाही आमचा मुलगा असा नाही. पण तरीही रिलेटेबल आहे फिल्म, कारण कितीही आजच्या पिढीला आम्हाला असं वाटत असतं की खूप करतो आई वडिलांसाठी, खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आई वडिलांसाठी, पण हेच कुठेतरी राहून जातं की त्यांच्यासाठी मोठी स्वप्न जी आपल्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या नादात त्यांच्यासाठी जे बेसिक्स करणं आहे ते कुठेतरी राहून जातं. त्यांच्या फार अपेक्षा नाहीत आणि आपल्याला वाटतं खूप अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करूयात आणि त्यात बेसिक्स राहून जातात. आणि हेच कुठेतरी या चित्रपटाने एक जाणवून दिलं मला की या बेसिक्सकडे आधी लक्ष दे रे, बाकीच्या गोष्टी तर होत राहतील. आणि हेच सगळ्यांनाच त्याच्यातनं एक इन्स्पायरिंग मेसेज मिळणार आहेच. आणि जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनेल आपण. थँक्यू. ऍक्च्युली ॲनिमल नंतर चित्रपटात काम कमी आणि बडबडत जास्त अशी इमेज झाली माझी. पण थोडक्यात सांगायचं झालं तर सबकुछ महेश मांजरेकर वन मॅन शो महेशचा असा एक अफलातून मास्टरपीस महेशने केलेला आहे. आणि कुठल्याही कलाकाराला एका मास्टरपीसचा भाग असण्याचा जो आनंद होतो तो मला प्रचंड या कलाकृतीने दिलेला आहे. पोस्टरवरचा माझा चेहरा बघून पुन्हा एकदा किती सात्विक रोल माझ्या वाट्याला आला आहे हे तुमच्या लक्षात येत असेलच. पण खूप लवेबल कॅरेक्टर महेशने दिलाय आणि फार मजा येते महेश बरोबर काम करताना, कारण कॉन्टेंट वाईज आणि टेक्निकली अत्यंत साऊंड डिरेक्टर बरोबर काम करण्याचा आनंद फक्त कलाकारच समजू शकतो. त्यामुळे अशा एका मास्टरपीसमध्ये चान्स दिल्याबद्दल महेश मंडळ आपला आभारी आहे. गीतकार वैभव जोशी यांना विनंती करतो की तुम्ही 2 ओळी बोलाव्या, कारण तुम्हाला 2 शब्द बोलावे कसं म्हणणार. खरं तर महेश सरांचे आभार की बरीच वर्ष माझ्या मनात जो सल होता की मी माझ्या वडिलांशी त्यांच्या शेवटच्या काळात नीट वागलो नाही आणि अचानक ते गेले सोडून आणि नंतर त्यांनी शिकवलेल्या एक एक गोष्टी लक्षात येत गेल्या. आणि माझ्या कवितांच्या कार्यक्रमातनं मी यावरती कविता पण वाचतो आणि त्या इमोशन्स पण मांडण्याचा प्रयत्न करतो नेहमी. परंतु खऱ्या अर्थाने वडिलांचं गाणं आपल्या मुलासाठी म्हटलेलं, पण लिहिताना परकाया प्रवेश करून मी मुलगा म्हणून वडिलांना माफी मागण्यासाठी म्हणून ते गाणं लिहिलं. आणि कुठल्याही बाजूनी झालं तरी एकदा बोलून घेऊ हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक, महेश सर नेहमी तुमच्याकडनं चॅलेंजिंग काम करून घेतातच, तर आता त्याचं हिंदी व्हर्जन येते सिनेमाचं, तर त्याचं हिंदी गाणं पण लिहिलेलं आहे. आणि गीतकारासाठी आवडीची गोष्ट म्हणजे ते गाणं अतिशय ह्या इमोशनपेक्षा वेगळं, म्हणजे या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा या इमोशनचं, सार्कॅस्टिक आणि अग्रेसिव्ह असं लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही शेड्स वयस्कर वडिलांच्या व्यक्तिमत्वाच्या पाहायला मिळाल्या, त्याबद्दल महेश सरांचे आभार. आणि अशा अप्रतिम सिनेमाचा सहभाग होता आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. तुमचं अभिनंदन करायचं आहे. खूपच छान लिरिक्स तुम्ही लिहिलेत. आणि माझं एक मत मी सांगतो, एकदा बोलून घेऊ काय चुकले चांगला, हे फक्त आई वडिलांचं आणि मुलांच्या नात्यांमध्ये नाही, बाकी सगळ्या नात्यांमध्ये पण ॲप्लिकेबल आहे. एकदा बोलून घेऊ काय चुकले चांगला, तर हे मला फक्त ॲड करायचं होतं. खूपच छान, अभिनंदन. तुम्हाला नमस्कार. महेश सरांचं खूप आम्ही आभार मानतो. हे माझे मित्र देवराज नाईक ओडिसाचे आहेत. या गाण्याला संगीतबद्ध केलं. DH हार्मनी या नावाने ते संगीत करतात, त्याच्यासोबत मी पण त्यांना थोडं सहकार्य करतो. खरं तर वैभव जोशी साहेब, तुम्ही एवढं छान ते लिहिलं ना की गीताला म्हणजे त्याच्यात लिरिक्स चांगले असते तर कंपोजरला पण इझी पण जाते आणि त्याच्यात एक आवड निर्माण पण होते. आणि विशेष म्हणजे बऱ्याच वर्षापासून यांची इच्छा होती की मराठीत काम करावं. त्यांनी कधी स्वप्न पण बघितलं नसेल की एवढ्या मोठ्या चित्रपटात आणि एवढे मोठे दिग्दर्शक संधी देतील त्यांना. तर सर खरंच तुमचे मनापासून आभार की आम्हाला संधी दिली. खूप खूप धन्यवाद.
त्यांनी मला संधी दिली गायची हे याच्यापेक्षा जास्त आवडतं. सर मेन काय माहिती का, आम्ही म्हणजे हे संगीत हिट, हे गाणं का हिट होतंय कारण तुम्ही गायलात. ते सोने पे सुहागा झालंय यांच्यासाठी. गायलेलं ऐकलं नाही ना लोकांनी, त्यामुळे ते तुम्ही दोघंही एकदा असं म्हणा की मी आज निवेदन करतो म्हणून सगळं हिट होतंय. तुम्ही नका, तुम्ही एकमेकांना कशा माहिती, पण छान सगळा सोहळा छान होईल. हा सिनेमा सुपर डुपर हिट होईल. सगळ्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. हितेशनी त्याचं बॅकग्राऊंड केलंय आणि अजून एक गाणं केलं. त्यात नानूबाईंनी खूप सुंदर गाणं आम्हाला दिलंय गिफ्ट. त्यांनी हितेशनी पण त्याला एक छान एक वेगळं फील दिलंय. आणि इन जनरल सगळेच कलाकार आय थिंक एकही हा जिथे उभे आहेत आणि अजून खूप आहेत, ते एक एक आमच्या ह्या अख्ख्या बिल्डिंगची वीट आहे. एकही वीट त्यातली गेली की तो मनोरा उभा राहत नाही. त्यामुळे थँक्यू एव्हरीबडी. आणि मला असं वाटतं की तुम्ही इतक्या संख्येने आलात. आता एक सुंदर कार्यक्रम इथे आपण सुरू करू, जो सोबतीचा करार, जो तुमच्या इतकाच मलाही बघायचा आहे आणि मी इथे बसून बघणार आहे. नाते जरी आहे नवे का ओळखीचे वाटले, हे श्वास दोघांचे कधी स्पर्शावे नाही गुंतले, ही वाट कुठली जागली दोघांतून जी चालली. गाठ कोणी बांधली, एक झाली उन्हाळी सावली, जाणीवांचा फूल कोणी सांडला, ऐल तीरी बैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाली उन्हाळी सावली. थँक्यू. आज भी है हो किसी नजर को तेरा इंतजार, आज भी है किसी नजर को तेरा इंतजार, आज भी है. बेकरार आज भी है हो किसी नजर को तेरा इंतजार, आज भी है.
जब मिले थे यहाँ ये वादियाँ ये फज़ाएं के जब मिले थे यहाँ मेरी वफा का मगर एतबार आज भी है हो किसी नजर को तेरा इंतजार आज भी है कहाँ हो तुम के ये दिल बेकरार आज भी है हो किसी नजर को तेरा इंतजार आज भी है इंतजार आज भी है इंतजार आज भी है दिल चीज़ क्या है आँख मेरी जान लीजिए दिल चीज़ क्या है आँख मेरी जान लीजिए बस एक बार मेरा कहा बस एक बार मेरा कहा मान लीजिए बस एक बार मेरा कहा मान लीजिए दिल चीज़ क्या है आप मेरी जान किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम 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 तू मुझे खफा है तो ज़माने के लिए इश्क ही सही दिल ही दुखाने के लिए
आप कहते थे कि रोने से न बदलेंगे नसीब, आप कहते थे कि रोने से न बदलेंगे नसीब, बदलेंगे नसीब। उम्र भर आपकी बातों ने रोने न दिया, वरना क्या बात थी, किस बात ने रोने न दिया। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू महेश सर, आपने मौका दिया कि आप सभी लोगों के सामने परफॉर्म करने का मौका मिला। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू सो मच। सभी म्यूजिशियंस को बहुत बहुत धन्यवाद। ऐसी कोशिश की बीच बीच में अलग अलग गज़लों के अंतरे याद आ गए बस। धन्यवाद, धन्यवाद, थैंक यू।